आणि तो खटला जर कोर्टात चालू असेल तर त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांची रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही रद्द होते। त्याचप्रमाणे जर का त्या डॉक्टरचा दुसरा आणि तिसरा गुन्हा असेल किंवा असेल तर त्यावेळेला त्या डॉक्टरांचा कायमस्वरूपी सुद्धा नोंदणी रद्द कायदा करण्यासाठी तयार झालाय। मग जे अशिक्षित आहे त्यांच्यासाठी कायदा झाला असं माझं वैयक्तिक मत आहे। म्हणून त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये तुम्ही आणा, त्यांना उच्च शिक्षित करा। मला त्या ठिकाणी थोडंसं विषयांतर होईल आणि विनोदाचा भाग म्हणून सांगतो, आमचे उच्च शिक्षित सगळे पुरुष मंडळी बसलेली आहेत, सगळे बळजबरी हसतात। यांच्या डोक्यात काय केस आहे त्याच्यावर ओळखून घ्या की आत्ताच्या कोणावर होतो। सगळे ह्यातून बळजबरी असतात, खरंच हसतात का मनातून? इथं बसलेले व्यक्ती सांगा काय प्रश्न तसा आहे। सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून ते घरी येईपर्यंत मी ऐकलं होतं महिला दिनाच्या अनुषंगाने, तर त्यामध्ये असं त्यांनी ते काय आत्महत्येची कारणं वगैरे हे याचा अभ्यास केला, हे केला, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या आत्महत्येच्या कारणामागे अजून एक कारण काय आहे, तर जे पुरुष शेतकरी आहेत ते आपल्याला आलेल्या अडीअडचणी हे शक्यतो महिलांना सांगत नाही। आर्थिक विवंचना जर काही आली तर ते स्वतः सहन करतात। आता याच्यातून बाहेर कसं पडायचं याबाबत आपल्या पत्नीला किंवा आईला काही बोलत नाही आणि सरळ मग आत्महत्येचा किंवा कुठल्या तरी व्यसनाचा मार्ग पत्करतात, स्वीकारतात। पण जर आपण असं केलं की बरेच वेळा आपण पाहिलं की ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या बऱ्याचशा पुरुष शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत। तर असं होतं की असं म्हटलं जातं की महिला या मनानं फार खंबीर असतात आणि त्या मनानं पुरुषांची मनं कमकुवत असतात। जर असं काय अडीअडचणी आल्या तर एक तर पुरुष काय करतात, डायरेक्ट आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, नाही तर कुठल्या तरी व्यसनाच्या नादी लागतात। परंतु महिलांचं तसं होत नाही। कितीही आर्थिक अडचण आली तर त्यातनं त्यावर मात करून त्याचा किंवा गणिकांचे आपण उदाहरण ऐकतो, तर ह्या गणिका म्हणजे कोण होत्या, तर आपल्यापैकीच असलेल्या कुठल्या कर्तृत्ववान महिला होत्या। तर या दिनाच्या निमित्तानं आज आपण जर आपल्या स्वतःची ओळख करून घेतली, आपल्यामध्ये जर आपण आत्मसन्मान निर्माण केला, तर याचा फायदा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी होईल, आपल्या समाजासाठी होईल, देशासाठी होईल। प्रत्येक महिलेने जर ठरवलं की मी माझा आत्मसन्मान मागे ठेवणार नाही किंवा मी जगेल तर आत्मसन्मानानेच जगेल, तर हीच संस्कृती किंवा हेच काय संस्कार आपल्या मुलाबाळांवर होतील। आणि महिलेने जर ठरवलं की मी माझं घर सुशिक्षित करणार आहे, सुसंस्कृत करणार आहे, तर तिला त्या गोष्टीपासून कुणीही परावृत्त करू शकत नाही। मग आपल्याला या दिनाच्या निमित्तानं काय करायचं आहे, आता इथे जवळपास ज्या महिला आलेल्या आहेत त्या कमी जास्त प्रमाणात सर्व नोकरी करणाऱ्या आहेत, पगार कमी असो किंवा जास्त असो, ही अडचण आपल्या कुटुंबाला सुधारण्यासाठी होत नाही। आपण जर आपला आत्मसन्मान व्यवस्थित ठेवला, जागरूक ठेवला, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आपण जर बळी नाही पडलं आणि आपण जर ठरवलं की मी माझं कुटुंब सुधारणार आहे, मी माझ्या मुला मुलींना सुसंस्कृत करणार आहे, त्यांना चांगले धडे देणार आहे, तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालो असं म्हणायला काहीही हरकत नाही। आपण उदाहरण पाहतो, आपण मग एका वक्त्याने उदाहरण दिलं, मुंडे मॅडमने उदाहरण दिलं। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मा जिजाऊंचं नाव घेतलं, त्यांनी सावित्रीबाईंचं नाव घेतलं। आपण शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष करतो किंवा त्यांचे दाखले देतो, परंतु जर मा जिजाऊंनी ठरवलं नसतं किंवा तसे धडे तसे संस्कार शिवाजी महाराजांवर केले नसते तर पुढे रयतेचं राज्य येणं शक्यच नव्हतं। म्हणजे ही किमया कोणाची आहे, एका महिलेचीच आहे। मा जिजाऊ त्यावेळेस काही उच्च शिक्षित नव्हत्या किंवा फार त्यांच्या मागे कुठलं पाठबळ नव्हतं, परंतु त्यांनी त्यांचा आत्मसन्मान जागृत केला, त्यांनी मनाची पुनगाट केली, त्यांनी ठरवलं की मला माझ्या मुलाला हे करायचं आहे आणि मला माझ्या समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं। अशीच कथा तुमची सावित्रीबाईंची आहे, अशीच कथा आहे तुमची अहिल्यादेवी होळकरांची आहे, रमाबाईंची आहे। तर आजच्या या दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या कुटुंबाला सुधारण्याची शपथ घ्यावी, आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवण्याची शपथ घ्यावी आणि हे महिला दिन साजरा करण्याचा या पाठीमागचा उद्देश आहे। आपल्याला कायदेविषयक मार्गदर्शन होतील, त्यातले काय कायदेविषयक आपल्याला सल्ले दिले जातील, पण आपण ते ऐकतो आणि आपण सोडून देतो। कारण तपसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्या मागे कामांचा किंवा इतर गोष्टींचा एवढा व्याप आहे की इथं आलं, दोन गोष्टी ऐकल्या आणि निघून गेले आणि हे सर्वांनाच माहिती आहे।
त्याच्यामुळं या गोष्टीसाठी आपल्याला आपलं घर घडवण्यासाठी किंवा स्वतःमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबामध्ये आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी या गोष्टीची कुठलीही अडचण ठरत नाही. त्यामुळे परत एकदा आपल्याला या महिला दिनाच्या निमित्तानं परत एकदा आवाहन करतो की आपण आपला आत्मसन्मान जागृत करावा, महिला म्हणून आपण आपला इतिहास पाहावा आणि आपली पुढची दिशा ठरवावी, आपल्या कुटुंबाची दिशा ठरवावी, आपल्या मुलाबाळांची दिशा ठरवावी आणि या दिनाच्या औचित्यानं आपण इथं अशी शपथ घ्यावी किंवा एक ठामपणा मनामध्ये ठरवावा. वेळ भरपूर झालेला आहे, जेठ साहेबांना परत कामानिमित्त जायचं आहे, त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता परत आपल्याला या महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कायदा, त्याच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले अधिकार, कर्तव्य, नुकसान भरपाई, छळ या गोष्टींसाठी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केले. परंतु या गोष्टींचा सारासार विचार करत असताना मला मनापासून एवढं सांगावं वाटतं की स्त्रीला पुरुषापेक्षा नक्कीच सहनशक्ती जास्त देण्यात आलेली आहे. निसर्गाने ती निसर्गदत्त बहाल केलेली आहे. ती एक अशी देणगी आहे की स्त्रीने सर्व जग निर्माण केलं आहे. मी तर असं म्हणेन, कारण स्त्रीमुळेच पुरुष हा जन्माला आला. त्यामुळे आदिशक्ती, आदी नारी आणि जिच्यामुळे हे जग दिसतं त्या मातृत्वाला आणि त्या स्त्रीला पहिल्यांदा मी मानाचा मुजरा करतो. आणि त्या अनुषंगाने एवढं सांगावं वाटतं की आजकाल जे काही आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल झाले, अंगणवाडी शिक्षिका किंवा अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून जे आपण आज बिझी झालात आपल्या रोजच्या रुटीनमध्ये, तर अजून सर्व महिलांनी मोठं उद्योजक व्हावं, आपल्या स्वतःला एवढं बिझी ठेवावं, आपल्या घरच्यांना आणि आपल्या मुख्यत्वे आपल्या लेकरांना आपण सुशिक्षित करण्यासाठी, त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी मनाची जिद्द त्यांनी बाळगली पाहिजे. प्रत्येक स्त्रीने आजूबाजूला काय चाललंय किंवा त्या अनुषंगाने आपण काय बोललं पाहिजे, आणि ती स्त्री मला अशी बोलली, सासू बोलली किंवा स्त्री बोलले किंवा घरातल्या जे काही कौटुंबिक कलह असतील त्या गोष्टीची उद्विग्न न होता प्रत्येक वेळी कायद्याचाच वापर केला पाहिजे. ही गोष्ट सोडून दिली पाहिजे. क्षुल्लक गोष्टी असतील तर त्याला आपण दुर्लक्ष केल्या पाहिजे आणि आपण आपल्या सर्वात जास्त वेळ स्वयं सुधारण्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि आपल्याला सुशिक्षित करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घेतले पाहिजे. याचं कारण असं आहे की जर आपण या गोष्टींसाठी वेळ दिला तर आपण उद्विग्न मनस्थितीत फार काही चुका करून जात असतो. कायद्याचा वापर सर्वात शेवटी जसं सांगितलं जातं की खूप वेळा समजावल्यानंतर आणि शेवटचं अस्त्र म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला. परंतु त्या अगोदर इतिहास आहे आणि पाहिले असतात पुरुषांमध्ये संयम नाही, तो स्त्रियांमध्ये, आणि स्त्री जर पेटली तर ती काही करू शकते हे आपण सर्वजण पाहतो. स्त्री कधीच अशी माघारी घेणार आहे किंवा अशी लाजवाने प्रयोग फाशी घेण्यासाठी किंवा असं आपण नेहमीच पाहतो की स्त्रीमध्ये फार एकटी स्त्री खूप काही करू शकते. तिच्या नशिबाला पिणारे नवरे, अनाडी अशिक्षित सगळा संसार ह्या गोष्टी लावलेल्या आहेत. खेड्यापाड्याला आपण पाहतो तरी ती स्त्री उभं राहते, आपल्या मुलांना घडवते आणि हे करते. तर मी एवढे ते सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की बाजूच्या आजूबाजूच्या गोष्टींना लक्ष देऊ नका. आपल्या मुलांना आणि स्वतःच्या प्रगतीसाठी एवढं लक्ष द्या की आपल्याला या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळाला नाही पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने खरंच नाही झाला असेल तर ह्या कायद्याचा तुमच्यासाठी जी काही तयार करण्यात आलेली आहे त्याचा पूर्णपणे वापर करा. परंतु ते करत असताना या गोष्टींचं भान ठेवा. पुन्हा खूप काही बोलायचं होतं परंतु थोडासा वेळ अभावी मी आपल्या सर्वांना आणि संयोजकांना पुन्हा तहसीलदार साहेबांना मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वजणी उपस्थित आलात आणि आम्हाला बोलण्याची आणि आपण सर्वांनी आपण इथे एवढ्या वेळाने थांबलात, आपला आभार. आपल्याला जागतिक दिनाच्या पुनश्च मनापासून शुभेच्छा एवढं बोलतो आणि आभार प्रदर्शनासाठी संबंधितांकडे प्रस्ताव पाठवतो. हो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम पुढे चालूच आहे. सरांना जायचं असल्यामुळं एक दोन दारी संडास नाय,
की आपल्या गावामध्ये आपण गेल्यावर शौचालय बांधण्यासाठी किमान प्रत्येकीनं सहकार्य करून टीम करून कुटुंब तयार करायचे आहे. आणि आपला देश तालुका हा ऑक्टोबर 18 पर्यंत पूर्ण खलनारी मुक्त करायचा आहे. त्या अनुषंगानं प्रत्येकीनं आज इथंच ठरवायचंय की आपण गेल्यानंतर आपल्या गावामध्ये काय करायचं, टीम तयार करायची आणि शौचालयाचं महत्त्व पटवून सांगायचं. म्हणजे स्त्री लज्जा रक्षणाकरिता शौचालय घरोघरी असणं फार महत्त्वाचं आहे. शौचालयामुळे स्त्रियांना होणारे आघात होणार नाही. प्रत्येकाने ठरवायचं आपली मुलगी किंवा मुलगा एखाद्याच्या घरी शेजारी टीव्ही पाहण्यासाठी जर गेला तर आपण काय करतो, तो तिकडे गेला म्हणून तात्काळ टीव्ही खरेदी करतो. परंतु शौचालय बाहेर जातं त्याच्याबद्दल आपल्याला खूप वाटत नाही. तरी पण मी एकदा सगळ्या महिलांना सांगते की शौचालयासाठी अहोरात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद, माननीय तहसीलदार साहेब, आमचे डॉक्टर साहेब अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सकाळी मॉर्निंग पथक, रात्री इव्हिनिंग पथक प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत आहे. आणि प्रत्येकाने उघड्यावर संडास करताना आपल्या गावातला व्यक्ती कोणीही पथकाला सापडू नाही याची दक्षता घ्यायची आणि प्रत्येकानं शौचालयाचं काम करायचं. एवढं 2 शब्द बोलते. आणि मी आभार प्रदर्शन लगेच चालू करतो. जागतिक महिला दिनानिमित्त आज तुम्ही एवढ्या शिकल्या की तुम्ही पुरुषावर अन्याय करायला चालू केला. आम्ही थांबवले तरी तुम्ही थांबायला तयार नाही. एवढी मोठी चळवळ आज जर चालू केली, शेफ मॅडम सुद्धा उठल्या, एवढा मोठ्या अन्याय केला तर आम्ही 2 एवढेच पुरुष उरलो. सगळं तुमचंच राज्य आहे, असंच तुमचं राज्य भविष्यात येऊ एवढीच विनंती करतो. आपण सगळ्या थांबता यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आदरणीय तहसीलदार सरांच्या ह्याच्यानंतर संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.